अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांचं निधन झाले। सोलापुरातील राहत्या घरी त्यांचं निधन झाल्याचं कळतंय। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। 30 एप्रिल 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने चित्तमपल्ली यांना सन्मानित करण्यात आलं होतं। या क्षणाची अत्यंत दुःखद बातमी आपण बघतोय। अरण्य ऋषी खरतर मारुती चित्तमपल्ली यांचं निधन झाले। सोलापुरातील राहत्या घरी त्यांचं निधन झाल्याचं कळते। वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अविनाश देगसकर आपल्या सोबत जोडले गेलेत। अविनाशजी, अत्यंत खरतर दुःखद बातमी समोर येते, काय सांगाल? अत्यंत दुःखद बातमी ही समोर येते की ज्येष्ठ साहित्यिक मारुती चित्तमपल्ली पद्मश्री पुरस्कार विजेते त्यांचं निधन झालेलं आहे। राहत्या घरी त्यांचं निधन झाले अशी माहिती मिळालेली आहे। वयाच्या 83व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। आता नुकतंच 30 एप्रिल 2025 ला पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला होता। आणि तसंच मारुती चित्तमपल्ली यांना अरण्य ऋषी म्हणून त्यांची ओळख होती। त्यांनी पर्यावरण विषयावर 20हून अधिक पुस्तकं लिहिलेली आहेत। त्यात पक्षीकोश असतील, प्राणीकोश असतील, मत्स्यकोश असतील, ही अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत। त्यांनी प्राणी आणि पक्ष्यांची स्पेशल अशी डिक्शनरी त्यांनी लिहिलेली होती। आणि मूळचे मारुती चित्तमपल्ली हे सोलापूरचे आहेत। 1932 साली त्यांचा जन्म झालेला होता। त्यासोबत पोरे हायस्कूलमध्ये शिक्षण घेऊन त्यांनी नॉर्थ टेक्निकल हायस्कूलमध्ये पुढे शिक्षण झालेलं होतं। तसंच सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं होतं। मात्र त्यांनी महाविद्यालयाच्या शिक्षणानंतर पुढील शिक्षण त्यांनी स्टेट फॉरेस्ट कॉलेज कोइंबतूर आणि बंगलोर, दिल्ली, कान्हा राष्ट्रीय उद्यान येथे वन्यजीवन विषयक संस्थांमधून घेतलेलं होतं। पण ज्येष्ठ साहित्यिक महाराष्ट्रातला एक साहित्यिकांपैकी एक हिरा निखळलेला आहे आणि त्यांचं आता निधन झाल्याची माहिती आपल्याकडे आलेली आहे। निश्चित धन्यवाद अविनाश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।